संपूर्ण टास्क फोर्स बरोबर जी मीटिंग झाली, सगळ्यांचं मत एकच होतं की पहिल्यांदा तर लॉकडाऊन लावला पाहिजे. आणि जसं त्या दिवशी अशोक चव्हाण साहेबांनी आणि आमचा आणि बरेच लोकांचं मत होतं की जर लॉकडाऊन लावायचं असेल तर लोकांना थोडी संधी दिली पाहिजे. त्या संधीची हिशोबानंच बोलण्यात आलं होतं. बाकी लॉकडाऊन झाला पाहिजे या मताशी पूर्ण जे टास्क फोर्स काय ते आहेत. आमच्या मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळे मंत्र्यांचा थोडा बोलणं वेगळं होतं की टास्क लॉकडाऊन लावतं तर कधी लावायचं, कसं लावायचं आणि त्यामध्ये SOP मध्ये काय असलं पाहिजे, लोकांना प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. मागच्या वेळी जसा लॉकडाऊन झाला, मायग्रंट वर्करांचा कितीतरी प्रश्न झालेला, लोकांचे त्यामध्ये थोडेसे हाल झालेले कारण कोणीही तयार नव्हता. पण आजच्या क्षणी जे आपला चाललं आहे गेल्या 1-2 महिन्यापासून ज्या पद्धतीने आपण बोलतोय की गाईडलाईन्स आपण करत गेलेलो आहे, SOPs आपण करत गेलेलो आहे. आता आपला वीकली लॉकडाऊन पण चालू आहे आणि नाईटचा पण आपण कर्फ्यू लावलेला आहे. म्हणजे लोकांना कुठेतरी आता हिंट आलेली आहे की जर लॉकडाऊन झालं तर काय करायचं. आणि याच वर भरपूर चर्चा होत आहे. तुम्हाला माहीत आहे की आज तुम्ही बघितलं असेल, आजही भरपूर टास्क फोर्स बरोबर चर्चा झाली. कालही सगळे नेत्यांना व टास्क फोर्सला घेऊन चर्चा झालेली आहे. आता हेच राहिलेलं आहे की जर लॉकडाऊन झाला तर ते कसं ठेवायचं, त्याच्यात SOP कशी असली पाहिजे, त्याची गाईडलाईन्स कशी असली पाहिजे. एसेन्शियल सर्व्हिसला समोर ठेवता काय काय आपल्याला करावं लागेल, काय उघडं ठेवावं लागेल, काय बंद कायमस्वरूपाचे ठेवावं लागेल, कुठला टाइम कशासाठी हे ठेवलं पाहिजे, याच्यावरती सगळं तयारी होण्याची बाकी आहे. आपण सर्वसामान्य नागरिकांना त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना जो दिलासा द्यायचा होता त्या संदर्भातली काही भूमिका उद्या होईल का, किंवा काँग्रेसकडून तशी मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा केली जाणार आहे का? नाही, आपण जर बघितलं की ज्या पद्धतीने काही चॅनल काही जिल्ह्याबरोबर बद्दल दाखवत आहे की काही जे पेशंट्स आहेत त्यांना बेड्स भेटत नाही, काही पेशंटला जे आहे ॲम्ब्युलन्समध्ये नेण्यासाठी उशीर होत आहे. एका ठिकाणी हे सगळं दाखवण्यात येत आहे की ॲडमिशन घेण्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे, कोणाला जे आहे ऑक्सिजनचा बेड भेटत नाही. एक स्थिती ही आहे. दुसरी स्थिती आहे की एका ठिकाणी जे व्यापारी आहे, आम्ही ते व्यापाऱ्यांबरोबर बोललेलो आहे, जे एसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये येतात ते आम्ही कायमच चालू ठेवलेलं आहे. आणखीन काय होलसेलवाले आम्हाला भेटून गेले होते, त्याच्याबद्दलही विचार करण्यात येत आहे की जिथे ते चालू ठेवणं गरजेचं आहे की नाही गरजेचं आहे. कारण हे चेन सध्या तोडायची फारच मोठी गरज आहे. जरी चेन तुटली नाही तर आजच्या तारखेमध्ये काही बेड्स आणि काही व्हेंटिलेटर ऑक्सिजन आपल्याकडे अवेलेबल आहेत. पुढे जर अशीच रुग्ण वाढत राहिली तर काय, आणि जर हे लॉकडाऊन झालं तर आपल्याला बाकीचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करता येईल आणि आणखीन जर रुग्ण वाढत असतील तर त्याच्याबद्दल आपली पूर्ण तयारी पण होऊन जाणार. प्रवीण दरेकर म्हणाले का विद्युत शववाहिन्या वाढवण्यापेक्षा सरकारने लोकांचा मृत्यू होऊ नये याचे नियोजन करावं आणि तात्काळ सांगावं, असे देखील टीका त्यांनी केली. आणि ते फार बुद्धिमान नेते आहेत. आपल्याला जेव्हा आपण एक रुग्णालय सुरू करतोय तर त्यामध्ये सगळी सुविधा असली पाहिजे. आता जे ॲम्ब्युलन्स लागतील तिकडे ॲम्ब्युलन्स लागेल, ज्या ज्या डॉक्टरसाठी काय काय मशिनरी लागणार आहे ते लागणार आहे. तसंच काय मृत्यू होणार नाही असं तर स्थिती नाही. अख्ख्या देशात नाही अख्ख्या जगात लोक मरत आहेत आणि मेल्यानंतर त्यांना जे स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी किंवा कब्रस्तान नेण्यासाठी गाडी कुठेही कमतरता होता कामा नये. आणि त्यांची जे काय आणखीन काही चांगली सजेशन असतील तेही सरकार मान्य करणार. SOP तयार करण्याचं टास्क फोर्सच्या मार्फत काम सुरू झालं आहे. नेमकं 8 दिवसाचा लॉकडाऊन होईल की 14 दिवसाचा लॉकडाऊन होईल, या चर्चामध्ये सविस्तर चर्चा करत असताना काही लोकांचं म्हणणं होतं की 3 आठवड्यासाठी केलं पाहिजे, काहीचं म्हणणं होतं की 2 आठवड्यासाठी केलं पाहिजे. पण सगळ्यांचं मत तर हे होतं की हे लॉकडाऊन केलंच पाहिजे, सुमारे 8 दिवसाचा तरी केलं पाहिजे. कारण हे चेन जर नाही तुटली तर हे जे डबलिंग आहे ते फार जोराने होणार आहे. कारण आपण जिथे जिथे आता बघितलं ज्या ज्या राज्यांनी असे टेस्टिंग आणि याच्यावरती दखल घेतली नाही त्या त्या राज्याचा आता काय हाल चालला आपण ते जाऊन बघू शकता. मग ते गुजरात असू दे की हरियाणा असू दे. हरियाणा आणि गुजरातनी कधी आणि उत्तर प्रदेश या लोकांनी कधीही क्लिअरिटी ठेवली नाही. म्हणून आज कोर्ट पण तिकडे त्या काय म्हणत आहे त्या राज्याबद्दल तेही त्याच्यावरती लक्ष घ्यावं. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये
डे वन पासून आपण टेस्टिंग वाढवलेली आहे, टेस्टिंग कुठेही कमी केलेली नाही. लोकांसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार दररोज आपण बेड ॲड करत चाललेलो आहे. आता ते जम्बो फॅसिलिटीज आपण सुरू केली होती त्याचीही क्षमता संपायला आलेली आहे. तर आपण आता नवीन मुंबई शहरासाठी आणखीन 4 मोठी जम्बो फॅसिलिटीज तयार करतोय, जिथे 5,000 पेक्षा जास्त बेड तिथे टाकण्यात येणार आहे. टास्क फोर्सने सूचना काय केलेल्या आहेत की 95% रुग्ण घरी बरे होऊ शकतात. नेमकं काय सूचना केल्या? आत्ता मुंबई शहरामध्ये जे मोठे मोठे सोसायटीजमध्ये राहतात, जे श्रीमंत लोक आहेत, त्या लोकांना हे रुग्ण झाल्यानंतर ताबडतोब ते हॉस्पिटलमध्ये जाऊन बेड ऑक्युपाय करायचे. म्हणून महानगरपालिकेला आपल्याला हे नियम काढावा लागला की ज्यांना कोणाला जर गरज असेल तर त्यांनी महानगरपालिकातर्फे आमचे जे डॉक्टर्स आहे, आमचे जे टास्क फोर्सचे लोक आहेत किंवा आमचे वॉर्डमध्ये जे बसले ते डिसाईड करतील की कोणाला ॲडमिट व्हायची गरज आहे की नाही आहे. कारण 85% लोक एसिम्प्टोमॅटिक आहेत, त्यांना तिथे ॲडमिट किंवा हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही. तरीसुद्धा काही सेलिब्रिटीना आपण बघा, जरासं काय झालं की असं ॲडव्हर्टाईजमेंट करत असताना स्वतःला स्टील मॅन करणार, हे मॅन करणार आणि मग जाऊन ॲडमिट होणार. स्पोर्ट्स पर्सन असे आहेत की काही त्यांना झाला, फिटनेस लेवल बरोबर आहे, थोडासा काय रुग्ण दिसण्यामध्ये आला की जाऊन ॲडमिट झाले. मग अशा लोकांमुळे पण मग 10-12% आपला बेड ऑक्युपाय झाला, तर जे जेन्युन आहे त्यांना कुठेतरी त्रास होतो याच्यामुळे. असं की महत्त्वाचं म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये गुढीपाडवा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि त्याचंही रमजान सुरू होत आहे. त्यामुळे 15 ते 21 दरम्यान सर्वाधिक रुग्णसंख्या वाढेल अशी भीती काल मुख्य सचिवांनी देखील व्यक्त केली होती. पुन्हा आता विकेंड लॉकडाऊन म्हणजे उद्या सकाळपासून बाजार काहीसं सुरू होणार आहे. त्यामुळे कुठेतरी गाईडलाईन्स याविषयीची असणं देखील आवश्यक वाटतं का, किंवा त्याची सूचना जी आहेत मुंबई किंवा मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रात देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार? ज्या पद्धतीने रुग्ण वाढतोय त्यामध्ये आता बाकीचे सणाला समोर ठेवून आपल्याला काहीच करता येत नाही. आत्ता म्हणजे राज्य शासनाकडे किंवा सरकारकडे जर मोठा सण कुठला असेल ते सण म्हणजे लोकांचा जीव वाचवणं आणि ती सरकारची प्रायोरिटी आहे. आता आपण कुठल्याही सणाला जर आपण काही सुविधा द्यायला गेलो तर हे मोठा लॉकडाऊन करून आपल्याला काय उपयोग होणार आहे? एका ठिकाणी आपण थोडीशी धीर ठेवावी. एकदा हे वॅक्सिनेशन व्यवस्थित झाला, लोक हे लिंक व्यवस्थित तुटली तर आपल्याला बाकीचे सण व्यवस्थित करता येईल. पण गर्दी झाली सणामुळे किंवा कुठल्याही धार्मिक याच्यामुळे तर काय होणार? महाविकास आघाडीमध्ये आमचा पहिल्यापासून हेच प्रयत्न आहे की सगळ्यांचा जीवासाठी जे आपल्याला करता येईल ते करू. आपण जे उत्तर प्रदेशचे जे आमचे मुख्यमंत्री आहेत ते सगळे धर्मगुरूंना भेटायला चालले, तिकडे जमदावड करायला चालले. तसं कमीत कमी या राज्यामध्ये तर होणार नाही, कारण या सुशिक्षित राज्य आहे, महाराष्ट्राचा वेगळा आपला एक हे आहे. तर आमचा तर हेच असणार की पहिला लोकांचा जीव आपल्याला वाचवायच्यासाठी जे काय करायचं असेल तेच प्राथमिकता आमची असणार. राज्याच्या बाहेरूनही खूप लोक राज्यामध्ये आता अजूनही येत आहेत, त्यांच्यासाठी काही विशेष उपाययोजना केल्या जाणार का? कारण तिथूनही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. नाही, मुंबई शहर बघितलं तर ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई शहरमध्ये फक्त मुंबईचीच लोक राहतात असं नाही. मुंबई शहराचे आजूबाजूला राहणारे जे शहर आहेत, उदाहरण पुणा घ्या किंवा जे ठाणा घ्या, आजूबाजूला लागणारे जे शहर आहेत तिकडचे पण लोक मुंबईच्या शहरमध्ये हजारोनी संख्याने दररोज येतात, दररोज आपलं कामं करतात आणि निघून जातात. सुरतवरून लोक येतात, गुजरातवरून येतात, सकाळी आणि संध्याकाळी निघून जातात. ही वस्तुस्थिती मुंबईची आहे. मुंबईमध्ये इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स आणि लोकल हे ट्रॅव्हलर्स पण भरपूर आहेत. दिल्लीवरूनच आपण बघायला गेलो तर 50पेक्षा जास्त विमान येतात. अख्ख्या देशामध्ये कनेक्टिव्हिटी मुंबई जे आहे हा स्पॉट आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन त्याच्यासाठी काय प्रोटोकॉल असणार, बारकाईने टास्क फोर्स याच्यावरती काम करायचं. जर सब्जी मंडीमध्ये जायचं असेल तिथे काय करायचं, गार्डन्स आपण बंद केलेलं आहे. आता ट्रेनसाठी आपल्याला काय करायचं, बाहेर जाणारी STसाठी आपल्याला काय करायचं, आंतरराष्ट्रीय विमानासाठी काय करायचं, या सर्व गोष्टीला लक्षातच ठेवून आपल्याला ते SOP आणि गाईडलाईन्स तयार करण्यात येणार आहे. कारण लॉकडाऊन जर आपण करतोय तर त्याचा निकाल निघाला पाहिजे, लोकांमध्ये त्याचा फायदा व्हायला पाहिजे. जर आपण रिलॅक्सेशन कुठे द्यायला गेलो तर मला नाही वाटत आहे की त्याचा मग एक लॉकडाऊन करून काय उपयोग होणार आहे. टास्क फोर्सची उद्या पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. मात्र गाईडलाईन्स या संपूर्ण तयार करण्यासाठी आणि त्यातही विरोधकांची समज घालण्यासाठी साधारण किती दिवस अजून लागेल? नाही, असं आहे की अचानक कुठलाही निर्णय घेतला आणि मग त्याच्यानंतर लोक सजेशन देणार आणि मग त्याचा समावेश करण्याच्या आधी आत्ता आपण भरपूर VCs घेतलेले आहेत.
भरपूर लोकांचे सजेशन घेतलेले आहेत, भरपूर लोकांना आपण भेटलेलो आहे. या सगळ्यांचे जे बोलणं आहे त्यांना समोर ठेवून टास्क फोर्सचे समोर ठेवलेलं आहे. त्याला त्यामध्ये कसा समावेश करता येईल, त्याला पुढे आपल्याला चालू करताना ते काय आपल्याला करावं लागेल, हे सर्व नजरेस ठेवून आपण समोर करतोय. तर मला असं वाटतोय की आपण आज गेले 3-4 दिवसापासून जे सतत्व कितीही तास गेले तरी आपली मीटिंग चालू आहे, त्याच्यावरती विचार करण्यात येत आहे. विरोधी पक्षांना पण सोबत घ्यायचं आहे, त्यांचेही सजेशन घेतोय, व्यापाऱ्यांचे पण सजेशन घेतोय. मायग्रंट वर्कर जे येणार आहेत किंवा जाणार आहेत त्यांची परिस्थिती परत तशीच होती कामा नये, म्हणून ट्रेन सोडायची तर कशी सोडायची, किती सोडायची, त्याच्यावरती पण आपल्याला लक्ष ठेवता येणार आहे. आणि बाहेर जाणारे जे बसेस आहेत, जे राज्याचे बाहेर जातात ट्रान्सपोर्टेड, त्याचेही बसेस आपल्याला चालू ठेवायचं आहे. ते कसे ठेवायचे सविस्तर सगळे एक एक जे आहे, जे आपले राज्याला किंवा आपल्या शहरकडून जे होणार आहेत त्याच्यावर बारकाईने लक्ष देऊन आपण SOP आणि हे गाइडलाइंस तैयार करत आहेत. सर हिंदी में जानना चाहेंगे आज टास्क फोर्स को लेकर जो मीटिंग थी उसमें क्या निर्णय लिया गया है, कितने जो कमेटी के मेंबर्स हैं कितने पक्ष में थे लॉकडाउन के? देखिए, टास्क फोर्स के अंदर जितने लोग बैठे थे उनमें खाली कितने दिन लगना चाहिए उसके बारे में एक विचार था, लेकिन सबका एक विचार था कि लॉकडाउन लगना चाहिए, क्योंकि ये जो चेन है इसका टूटना बहुत ज़रूरी है. अगर ये चेन नहीं टूटी तो आगे चल के जो है वो संख्या कोरोना पीड़ित की बहुत ज़्यादा हो जाएगी. उसके बाद में जो है राज्य को संभालना थोड़ा सा मुश्किल हो जाएगा. सर आने वाले दिनों में देखा जाए तो बहुत सारे फेस्टिवल्स हैं, उसके मद्देनजर कुछ चर्चा हुई है जो टास्क फोर्स की जो मीटिंग थी उसको लेकर, और क्या फाइनल डिसीजन कब तक लिया जाएगा? नहीं, अभी आप देखने जाएंगे तो बहुत से मजहब के त्यौहार अभी यही आने वाले एक हफ्ते में होने वाले हैं. लेकिन मुझे ऐसा लगता है कि सरकार के सामने इस वक्त सबसे बड़ा जो प्रश्न है, सबसे बड़ा जो इम्तिहान है वो ये है कि लोगों की जान हम कैसे बचा सकें, लोग इससे ज़्यादा इन्फेक्ट नहीं हुए वो कर सकें, और साथ ही साथ आने वाले दिनों में अगर जो पेशेंट्स आ रहे हैं उनको सही तरीके से हम बेड्स दे सकें, ऑक्सीजन बेड्स दे सकें, ICU बेड्स दे सकें, एम्बुलेंस दे सके, और अगर कोई देहांत हो जाता है किसी का तो उसके लिए पशुवाहिनी दे सके ताकि वो ले जाके अपनी शमशान तक का पहुंचा सके. यानी अफरा तफरी का माहौल हमारे राज्य में न हो, किसी भी चीज़ की कोई कमी ना हो, उसके लिए भी हमें इस लॉकडाउन में थोड़ा सा वक्त मिलेगा ताकि हम और बड़े तरीके से जो है इंफ्रास्ट्रक्चर जम्बो फैसिलिटीज़ खड़ा कर सके. अभी हमारे पास जो है 4 जम्बो फैसिलिटीज़ मुंबई में और बड़ी करने की हम विचार कर रहे हैं, जिसमें करीबन 5-5.5 हज़ार जो है पेशेंट्स को अकोमोडेट कर सकते हैं. सर आने वाले जो कैबिनेट मीटिंग है कहीं ना कहीं उसमें अनाउंस किया जा सकता है सरकार की तरफ से कि लॉकडाउन लगेगा, और लगेगा तो कितने दिन के, जिस तरह आपने बताया कि कुछ मेंबर्स से जो 2 हफ्ते की बात कर रहे थे, कुछ 3 हफ्तों की है, और बाकी जो कुछ मेंबर्स हैं वो 8 दिनों की बात की है कि लॉकडाउन लग सकता है. देखिए, लॉकडाउन लगना चाहिए था, इस विचार की तो पूरी टास्क फोर्स थी. अब किसी का कहना था कि 8 दिन होगा तो ठीक होगा. टास्क फोर्स में किसी ने कहा कि 3 हफ्ता होना चाहिए कम से कम तो एकदम कंट्रोल में आएगा, किसी ने कहा कि कम से कम 2 हफ्ते का तो होना ही चाहिए. तो ये सारी बातें जो हैं सबकी समझी गई है. इसके ऊपर जो फिर एक बार जो है कल रखी गई है मीटिंग, उस पर फिर कल एक बार विचार होगा, और सारे विचार होने के बाद में क्या होना चाहिए, क्या नहीं होना चाहिए, क्या चालू रखना चाहिए, क्या नहीं चालू रखना चाहिए, किस चीज़ को जो है सख्ती से बंदी करना चाहिए, किस चीज़ में ढील देनी चाहिए और कब ढील देनी चाहिए, ये सारी चीज़ों की बातों पे भी कल चर्चा होगी. और आने वाले दिनों में सारी मंत्रिमंडल में रख के मेरे ख्याल से इसके ऊपर विचार करके जो मुख्यमंत्री जी और मंत्रिमंडल निर्णय लेगा वो फाइनल होगा. स्टेट के बाहर से जो लोग आते हैं उनको भी कहीं ना कहीं SOPs उनके लिए स्ट्रिक्ट SOPs लाई जाएगी, क्योंकि जिस तरह से दिल्ली और जो अगल बगल के स्टेट्स हैं उसमें हमने देखा कि वहाँ पे जो नेगेटिव रिपोर्ट है कोविड की वो दिखानी जरूरी की गई है. तो महाराष्ट्र में भी यहाँ पे लॉकडाउन लगेगा तो इस तरह की कोई SOPs लाई जाएंगी? मुंबई शहर एक ऐसा शहर है कि मेरे ख्याल से पूरे हिंदुस्तान के अंदर सबसे ज़्यादा जो पैसेंजर्स का आना जाना यहीं से होता है. उसमें जो है वो राज्य लेवल के भी होते हैं और इंटरनेशनल लेवल के ही होते हैं. उसके बाद दिल्ली का लगता है. हमारी जो सरकार थी उसी ने सबसे पहले ये RT-PCR कंपलसरी जो है वो हमने एयरपोर्ट पे शुरू किया था, और बाहर से आने वाले जो लोग हैं उनके ऊपर हमने एंटीजन जो है टेस्ट शुरू किया था. उसके बाद जो है बाकी के राज्यों ने उसको अपनाया था. एक सही दिशा की तरफ जो है महाविकास आघाड़ी और महाराष्ट्र सरकार चल रही थी. अब आगे और किस तरीके से कड़क गाइडलाइंस करें, क्योंकि एक जगह हम अगर इतने प्रतिबंध लाने वाले हैं और लॉकडाउन लाने वाले हैं तो बाहर से जो लोग आ रहे हैं उनके ऊपर भी इसी तरीके से कड़क RT-PCR होना ज़रूरी होगा.
इस तरीके की शायद आने वाले दिनों में गाइडलाइंस में आ सकता है। सर, अपोजिशन पार्टी की लगातार मांग रही है कि जो लेबर जो वर्ग है उनको कहीं ना कहीं किसी तरह का पैकेज दिया जाए, तो टास्क फोर्स को लेके कहीं ना कहीं एक प्लान तैयार किया गया है, उसको लेके या फिर उसको लेके भी चर्चा की जा सकती है आगे जो कैबिनेट मीटिंग आएगी। हमने इस बारे में, आपने दिखा भी होगा कि मुख्यमंत्री साहब ने कई वीसीज जो है व्यापारियों को लेके किया, अलग अलग इंडस्ट्रीज़ के फील्ड्स के लोगों के साथ किया। हम खुद जो है कई एसोसिएशंस वालों से मिले, मुंबई के कई व्यापारी वालों से मिले और कई एनजीओज और एसोसिएशन वालों से मिले कि अगर लॉकडाउन की परिस्थिति आती है तो किस पर्टिकुलर समाज के साथ या किस बिजनेस वालों के साथ क्या होना चाहिए। अगर माइग्रेंट वर्कर है, जाना चाहता है, या माइग्रेंट वर्कर मुंबई में वापस आता है तो उसके लिए क्या एसओपीज होना चाहिए। पिछली बारी जब अचानक केंद्र सरकार की तरफ से लॉकडाउन हुआ था तो पूरे देश के अंदर माइग्रेंट वर्कर का जो हाल हुआ था ये सभी ने देखा। कई लोगों को अपनी जानें गंवानी पड़ी, कई जगहों पे जो है लोगों को मिला नहीं तो लोग पैदल चले गए, और ऐसी परिस्थिति वापस जो है कम से कम महाराष्ट्र में ना हो, इसकी पूरी तरीके से हम विचार करके ही ये गाइडलाइंस बनाएंगे। विरोध होतोय त्याला काय करणार? ते विचारलं नाही. बसा ना, बोला ना, बोला ना. बोला ना. तो विसरून जातो आणि नंतर विरोधक तर सध्या विरोधकांनी लॉकडाऊनला रस्त्यावर येऊन विरोध करण्याचा निर्णय घेतलेला आहे. व्यापाऱ्यांच्या बाजूने ते रस्त्यावर उतरणार आहेत. सध्या विरोधी पक्षाचे जे नेते आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करतोय की हे सध्या राजकारण करायचं टाईम नाही। जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या देशासमोर आव्हान केलं त्या टायमाला सगळे राज्य सरकारनी तंतोतंत त्याचा पालन केला। त्या टायमाला आपण हे प्रश्न उपस्थित केला नाही। आज जर राज्य सरकार लोकांचं जीवन वाचवण्यासाठी काय कॉल घेत आहे तेही त्यांच्याबरोबर बसून घेत आहे, टास्क फोर्सला सोबत बसून घेत आहे, सगळे मेडिकलचे जे टीमचे लोक आहेत ते त्यांचा सगळं समोर ठेवून घेतात। तर मला असं वाटतं की अशा वेळी त्यांनी एकत्र येऊन, आपण जर बघायला गेला तर अख्ख्या जगात सगळे पक्षाचे लोक एक होऊन सरकारला मदत करत आहे। तर आत्ता ते संधी तरी कमीत कमी राजकारण करायची गरज आहे।